नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15,000 करोड उडवले. संजय राऊतांचा खळबळजनक दावा. राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप महायुतीला मिळालेलं यश हे अभूतपूर्व असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. यावर आता शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपाच्या विजयाची हॅट्रिक आहे, मॅट्रिक आहे, सॅट्रिक आहे, परंतु नगरपंचायत इलेक्शनमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी मिळून 15,000 करोड उडवलेले आहेत. वोटर्सला पैसे दिले, पैसे पाण्यासारखे वाहिले, आम्हाला अभूतपूर्व विजय मिळाला. हे जे देवेंद्र फडणवीस बोलत आहेत ते अभूतपूर्व पैसे वाटल्याची किमया आहे, अशा शब्दात शिवसेना संजय राऊत यांनी भाजप महायुतीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी आज सायंकाळपर्यंत ठाकरे बंधूंच्या जागा वाटपावर युतीची घोषणा होण्याचे संकेत दिलेले आहेत. तसेच भाजपाच्या विजयावर टीका करताना पैसे वाटपाचे गंभीर आरोप केलेले आहेत. भाजपाच्या विजयाची हॅट्रिक आहे, मॅट्रिक आहे, सॅट्रिक आहे, परंतु नगरपंचायत इलेक्शनमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मिळून 15,000 करोड उडवले आहेत, वोटर्सला पैसे दिले आहेत, अशा शब्दात शिवसेना संजय राऊत यांनी भाजप महायुतीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ज्या पद्धतीनं जशी चांगल्या नाटकाची तिकीटं ही तिकीट खिडकीवर संपतात आणि काही नाटकाची तिकीटं मालक स्वतःच विकत घेऊन रिकाम्या थिएटरपुढे नाटकं करतात. म्हणजे आमचा शो हाऊसफुल, कालचा शो हाऊसफुल अजिबात नव्हता. प्रचंड पैसे खर्च करून तिकीटे विकत घेतली गेली, विकत दिली गेली आणि कालचा निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे की कशा कोट्यावधी रुपये नगरपालिका नगरपंचायतीसाठी कोणी खर्च केले होते आतापर्यंत. आम्ही तरी पाहिलं नाही. हेलिकॉप्टर, चार्टर फ्लाईट घेऊन कोण प्रचाराला गेलं नगरपालिकांच्या, आम्ही तरी कधी हे पाहिलं नाही. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, पण या निवडणुकीमध्ये जुंपली कोणामध्ये, तर सत्ताधारी पक्षाच्या 3 गटातच भाजप विरुद्ध शिंदे गट, शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट, या तिघांनी प्रचंड पैशाची उधळपट्टी केली. कोकण असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोट्यावधी रुपये आले कुठून, कसे आले, वाटले गेले, पकडले गेले. काय केलं निवडणूक आयोगानं? हर्षवर्धन सकपाळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात ते 100% खरं आहे की निवडणूक आयोगानं सत्ताधारी पक्षाला जिंकण्यास मदत केली. यात चुकीचं काही नाही. तरीही आम्ही आमचे कार्यकर्ते लढले, आमचे नेते गेले नाहीत, कारण आम्ही वर्षानुवर्ष ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडलेली. आणि नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून जर मेंदे म्हणत असतील असली कोण नकली कोण, चिन्ह बाजूला ठेवा चोरलेलं. आमचं चोरलेलं चिन्ह अमित शहानी जे तुम्हाला दिलं आहे दरोडा टाकून, ते बाजूला ठेवा आणि निवडणुकीला उतरा. मग असली कोण नकली कोण याचा फैसला होईल. चोरलेला पक्ष, चोरलेल्या चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढत आहे, लक्षात घ्या. जो धनुष्यबाण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात बाळासाहेबांनी पोचवला, आम्ही सगळ्यांनी पोचवला, तोच चोरून तुम्ही निवडणुका लढताय. तो बाजूला ठेवा एक निवडणूक.